नमस्कार मित्रो, गिरीजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्कीच महाराष्ट्रातील संपूर्ण अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचवा आणि गोरगरीब अभियोग्यता धारकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे ही काळाची गरज आहे। आणि तुम्ही अभियोग्यता धारक जे अभियोग्यता धारक हा व्हिडिओ बघत आहे तो व्हिडिओ नक्कीच महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक व्हायला पाहिजे। मित्रो, चला जास्त वेळ न घेता मी सुरुवात करतोय की आपला आजचा जो टॉपिक आहे शिक्षक भरती, विचित्र भरती की विचित्रांची भरती। तर मित्रो, आपण जर पाहिला तर 2011 मध्ये पटपडताळणी झाली। पटपडताळणी म्हणजे काय, नेमकं इथं नवीन अभियोग्यता धारक असतील त्यांना माहिती नसेल, ते तेव्हा लहान होते। मित्रो, काय होत होतं, पहिले आधार प्रणाली नव्हती, UDIS नव्हतं, स्टुडंट ID नव्हती। एक संस्था आहे, त्या संस्थेच्या 5-6 ब्रँच आहेत। तर काय होता, त्या संस्थेमध्ये त्या 5-6 ब्रँच मध्ये एकच विद्यार्थी शिकत होता। मग हे शासनाच्या निदर्शनास आलं का नाही बा, एकच विद्यार्थी 4-4, 5-5 ठिकाणी ऍडमिशन आहे। मग याला आळा घालण्यासाठी 2011 मध्ये पटपडताळणी झाली। मग ही पटपडताळणी मोहीम राबवल्यामुळे शिक्षक अतिरिक्त झाले आणि ते अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करता 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 2017 उजाडला। मग 2017 मध्ये अपवित्र अशा पवित्र पोर्टलची निर्मिती झाली। मग पवित्र पोर्टलची निर्मिती झाली, त्यानंतर पवित्र पोर्टलमध्ये टेट 1 झाली। टेट 1 TCS पॅटर्न अतिशय सुंदर पद्धतीने पेपर झाला। जेव्हाच्या तेव्हा, जशी तुम्ही आता MSCIT ची परीक्षा देता आणि तुमच्या स्क्रीनवर स्कोअर दिसतो किंवा कोणता क्विज सोडवलेला स्क्रीनवर स्कोअर दिसतो, त्या पद्धतीने टेट 1 2017चा स्क्रीनवर स्कोअर दिसत होता। TCS पॅटर्नने राबवला होता। या भरतीमध्ये युट्यूबरने मस्त असं सांगितलं, 100 वाले पेढे तयार ठेवा। पण खुल्या प्रवर्गाचा जर विचार जर केला, 1 ते 5 33 वर मेरिट गेलं आणि मागासवर्गीयांच्या 50% जागा कपात करण्यात आल्या। मग 50% जागा कपात करण्यात आल्यामुळे मेरिट तर वाढलं। मग त्याच्यानंतर मुलाखतीच्या राऊंडसाठी मग त्या 196 संस्था, न्यायालयीन प्रक्रिया, कोर्टात केस, अजूनही जरी पाहिलं तरी ते बाकीचे राऊंड जर लागले नाही। पण तुम्ही पवित्र पोर्टलवर जर गेल्या तर अजूनही तुम्हाला 2017चा टॅब जशाचा तसा दिसतो। म्हणजे 2017ची शिक्षक भरती अजूनही पूर्ण झालेली नाही। मग त्यानंतर 2022ला टेट 2चे आयोजन करण्यात आले। मग टेट 2 जे आहे ते टेट 2 मध्ये निकालही लवकर लागला, पारदर्शक लागला, भरतीला 1-1.5 वर्ष लागला, उशीर तर झाला। पण या भरतीमध्ये सगळ्यात मोठा नुकसान म्हणजे एक बिंदू अनेक पद म्हणला। म्हणजे एकच विद्यार्थी वरच्या वर्गावर लागत होता, ते गरगर भिंगरी सारखा। मी एका याच्यामध्ये सांगितलं जाऊ तुम्हाला, तर त्यामुळे एकच विद्यार्थी 4-4 ठिकाणी सिलेक्ट झाल्यामुळे मेरिट खाली येण्याऐवजी मेरिट वर जाणारी पहिली भरती आहे। मेरिट बाकी भरतीमध्ये काय होतो, मेरिट खाली येतो है ना, पण शिक्षक भरतीमध्ये मेरिट वर गेलं। विचित्र आहे की नाही? आणि हे वास्तविक आहे, खरं आहे, वस्तुस्थिती आहे। मेरिट बाकी भरतीचा मेरिट खाली येतो, या भरतीचा फेज 2ला मेरिट वर गेलं। आणि त्यानंतर टेट 3 झाली। टेट 3चा निकाल लावायलाही आपल्याला पाठपुरावा करावा लागला, उशिरा निकाल लागला। प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नाही, IBPSच्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नाही। अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेचे वेगवेगळे जे 80-120चा डिवायडेशन होता, तर 2022 मध्ये डिवायडेशन नुसार मार्क दिले होते, यावेळेस ते सुद्धा दिले नाही। तर अगर जर वास्तविक जर पाहिलं तर टेट 3 मध्ये अजूनही रजिस्ट्रेशन झालेला नाही मुलांचं, प्रेफरन्स देऊन झालेले नाही। अजूनही आपण प्रेफरन्स दिला नाही, या 14 महिने झाले। तर मुलं उदासीन आहेत, मुलांमध्ये काय म्हणता येईल, एक तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे की नेमका इतके महिने होऊन आणि बाकीचे सांगतात एवढ्या जागा येतात, तेवढ्या जागा येतात, कोणालाच काही ठाऊक नाही आता काय होणार ते देव जाणे। पण मित्र, शिक्षक भरती विचित्र भरती आहे असं का? कारण की बघावं मित्र, या ठिकाणी की जगातील अशी एकमेव भरती आहे जिच्या पहिले जागा निघत नाही आणि तिचा पहिले पेपर होतो। आता बाकी डिपार्टमेंटचा जर पाहिला तर पोलीस विभाग असो, आरोग्य विभाग असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, कोणत्याही असो भरत्या, महाराष्ट्रातील 16 जगातल्या भरत्या पहा, त्याच्या पहिल्यांदा जाहिराती येतात, नाही बा इतक्या जागा आहेत, मग आपली इच्छा असेल तर देऊ, नाही तर नाही देऊ, बरोबर आहे। आणि एक काय असतं की त्या भरतीचा जो आहे ती जाहिरात येते, मग त्याच्यानंतर पेपर होते, बरोबर। पण शिक्षक भरतीत तसं नाही, पहिले पेपर द्यायचं, पहिले TET द्यायची, पात्रता
मिळवायची, त्यानंतर टेट द्यायची आणि टेट दिल्यानंतर जागा किती येतात वाट पाहत राहायची. मग त्यानंतर पुन्हा एक जर गोष्ट इथं निदर्शनात जर आणली तर बाकी विभागामध्ये एक रोड मॅप असतो. शिक्षक भरतीमध्ये रोड मॅप नाही, रोड मॅप अजिबात नाही. कधी पेपर होईल, कधी निकाल लागेल, कधी भरती होईल, काही सांगता येत नाही. आज घरचे फोन लावतात, विचारतात, बाबा तू टेट दिला होता जून मध्ये 2025 ला, काय झालं? आता ते बाहेर राहणारे मुलं काय सांगणार आपल्या आई वडिलांना? मोठी परिस्थिती गंभीर झालेली आहे. मग ही गंभीर परिस्थिती का झाली? का याच्या आधी जे लागलेले शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा मदत करायला पाहिजे होती अभियोग्यताधारकांना. आज जर महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ जर उभी केली असती, शिक्षक लोकांनी आपली जी येणारी पिढी आहे म्हणजे भावी शिक्षक आहे यांना मदत करायला पाहिजे होते. अगर भावी शिक्षकांना जर मदत जर केले जर असते तर आज मोठी भारी संघटना महाराष्ट्रामध्ये उभी असती आणि शिक्षक भरतीमध्ये पहिले रोडमॅप आला असता, पहिल्या जागा आल्या असत्या आणि त्याच्यानंतर शिक्षक भरती झाली असती. पण आपल्या पूर्वजांनी म्हणजे जे आमच्या आधी लागलेल्या शिक्षकांनी जर प्रयत्न केले जर असते तर नक्कीच याच्यामध्ये काही ना काही बदल झाला असता. आज दिल्लीचा तख्ता लावू शकते महाराष्ट्राची जेनजी, बरोबर आहे ना? तर त्याचप्रमाणे या शिक्षक भरतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी युवक तर तयार आहेतच, पण त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आमच्या आधी लागलेले जे शिक्षक आहेत त्यांनी जर माझ्या येणाऱ्या पिढीला म्हणजे माझं एक समाज ऋण म्हणून माझ्या पिढीतले म्हणजे जे जे शिक्षक होणार आहेत त्यांना जर मी मदत केलो, त्यांना जर मी मदत केलो असतो, एक मोठी संघटना मोठी युनियन उभी जर केलो असतो तर आज शिक्षक भरतीमध्ये इतकी म्हणजे दयनीय अवस्था नसते. आज मित्रो पहा, टेट 3चे आयोजन करा म्हणून पाठपुरावा, निवेदन मोर्चा. टेट 3चा निकाल लावा, निवेदन मोर्चा. त्यानंतर पाहिलं तर टेट 3चं रजिस्ट्रेशन चालू करा म्हणून मोर्चा करावा लागतो. टेट 3चा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जाहिरात द्या म्हणून मावकडे जा, रोस्टर तपासा, त्याच्यानंतर बिंदू नामावली पहा, संस्थेमध्ये जाऊन भेटा, जिल्हा परिषदेचा, नगरपालिकाला जा, महानगरपालिकाला. हे काही चालू आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. अभियोग्यताधारक बिचारे स्वतःची तयारी करायला पाहिजे, दुसऱ्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे. ते ठेवून देऊन यांच्या मागे लागून त्या परीक्षा परिषदला, त्यानंतर त्या मंत्रालयाला पाठपुरावा. म्हणजे नेमका पाठपुरावाच करत राहतील का वर्षभर, 2-2 वर्ष? म्हणजे ते बाकी भरतीची तयारी करणार नाही. म्हणजे इतके एंगेज करून ठेवले आहेत शिक्षक भरतीमध्ये, एक तर जाता येत नाही. बऱ्याच बांधवांचा मला फोन आला की सर माझ्या मुलाची ऍडमिशन करायची आहे, कॉन्व्हेंटला टाकायचं आहे आणि दुसरी गोष्ट दुसरीकडे नोकरी जर लागली तर मी काय करू? बऱ्याच भावी शिक्षकांचा मला फोन आला का सर बीएडला ऍडमिशन घ्यायची आहे, राऊंड चालू होत आहे, ऍडमिशन घ्यायची का जॉईनिंगसाठी वाट पाहावं? जॉईनिंगसाठी वाट पाहिलं, जॉईनिंग नाही झाली तर ऍडमिशन राहील. म्हणजे या शिक्षक भरतीचं चाललंय का? आणि वास्तविक जर पाहिला तर शिक्षक भरतीचा एवढा मोठा वाटोळा केला आहे शासनाने की भरपूर मोठा वाटोळा केला. मित्र मला सांगावं वाटतंय की शिक्षक भरती जी आहे जर टेटचं यावर्षी जर उन्हाळ्यामध्ये जर आयोजन जर झालं जर असतं आणि गेल्या वर्षीपासून संच मान्यता अमका टमका रोस्टर कंप्लीट करून आता एप्रिलमध्ये मे मध्ये जर परीक्षा झाली असती आणि त्याच्यानंतर जाहिराती अपलोड होऊन जर हे जर सर्व प्रकरण जर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतही चालला असता तर ह्या 6 महिन्यामध्ये जर संपूर्ण भरती जर कंप्लीट जर झाली तर अभियोग्यताधारक नाराज झाले नसते, बरोबर? पण हे काय केलं मागच्या वर्षी आणि परीक्षा घ्यायला इतकी काय का नाही बा, परीक्षा त्याच तारखेला झाली पाहिजे. लवकर परीक्षा घेतली आणि पहा पुन्हा शिक्षक भरती विचित्र भरती. मी काय म्हणतो बघा मित्र, तुम्ही याकडे लक्ष दिले असाल नसाल मला माहित नाही, पण मित्र बघा जेव्हा टीईटीचा यावेळेस आन्सर की आहे, सीटीईटीची लास्ट तारीख जोपर्यंत गेली नाही तोपर्यंत टीईटीची आन्सर की आली नाही ऑफिशियल. रिझन हा आहे की जे बाउंड्री लावते त्यांनी सीटीईटीचे फॉर्म भरावे आणि सीटीईटीसाठी पैसा गोळा व्हावा. त्यानंतर मित्रोपा टेट 2चा जो दुसरा टप्पा आहे, टेट 3चे फॉर्म भरल्यानंतर लावले गेले. पहिले लावू शकले असते, पण टेट 2 मधल्या जे 10,000 मुलं लागले, 10,000 दुसऱ्या टप्प्यात, त्या 10,000 मुलांची जी टेट 3ची जी एक्झाम फी आहे 1000 प्रमाणे जे काही असेल ते तितके पैसे त्या मुलांचे गेले, बरोबर? तर मित्र पहा, टीईटीचा निकाल लावण्यासाठी किंवा ऑफिशियल आन्सर की देण्यासाठी सीटीईटीची शेवटची तारीख गेली पाहिजे, ज्याच्याकडे लक्ष असतं. आज बघा मित्र शिक्षक भरती लांबवत आहेत. आज 20,000 अभियोग्यताधारक पहिल्या टप्प्यात लागणार आहेत. 6 महिने उशीर जर झाला, 6 महिने, तर शासनाचा किती फायदा होतो ते मी तुम्हाला सांगतो. बघा यावर कोणी असं मार्गदर्शन करणार नाही आणि सांगणार नाही, फक्त हा व्हिडिओ
सर्वांपर्यंत पोहोचवा. मित्र बघा, एका महिन्यामध्ये उदाहरणार्थ 20,000 अभियोग्यताधारक लागले. 20,000 अभियोग्यताधारकांचा एका महिन्याचा वेतन होतो किती? 32 करोड. बरोबर. आता 6 महिन्याचा काढा, किती होते? तर आलं लक्षात? 192 करोड झालं. बरोबर. म्हणजे 192 करोड कोणाचे वाचले? शासनाचे. अरे आम्हाला फक्त तुम्ही म्हणता की नाही बा हे आपलं असं असं आहे का, तुम्ही तुमची त्याच तारखेपासून वय मोजली जाते, पण जॉईनिंग त्या तारखेची थोडी देणार आहात तुम्ही आम्हाला. तुम्ही तर जॉईनिंग तर आता देणार आहात ना, फक्त आम्हाला इलिजिबिलिटी मिळणार आहे त्याच्यातून का बा हो नाही 38 वर्षाचा आहे का 37 वर्षाचा आहे त्या तारखेला होता. अहो तुम्ही जॉईनिंग थोडी देता त्या तारखेला, आम्हाला म्हातारे झाल्यावरच जॉईनिंग देतात तुम्ही. म्हणजे इथं कुठं झालं? आणि इथं कट ऑफ डेटचा मोठा वांदा आहे. पहिले अशी भरती आहे का अल्पीएड वाल्यांना संधी दिली डीएड बीएडला. अहो डीएड वाल्यांना संधी तर दिली, पण त्या डीएड वाले बिचारे काय काय टीईटी पास नाही आहे, त्यांना फॉर्म भरायला लावले. बरोबर आहे. आणि टेटची परीक्षा दिल्यानंतर आता त्यांनी टीईटी उत्तीर्ण केली तर ते ऍड करण्यासाठी शासन तयार नाही. आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं आपण, दुसरी गोष्ट जर बघितलं तर जे अपियर्ड आहेत त्यांना संधी दिली, कट ऑफ डेट मध्ये वांदा आहे. एक म्हणते का शैक्षणिक पात्रता 14 मे पर्यंतची पाहिजे, व्यावसायिक पात्रता तुम्हाला सप्टेंबर पर्यंतची पाहिजे. म्हणजे कट ऑफ डेट वेगवेगळ्या. एकंदरीत शिक्षक भरतीचा जर विचार जर केला तर शिक्षक भरती अतिशय खडतर प्रवासाची भरती आहे. मग याच्यावर उपाय काय? तर मित्र मला तरी असं वाटते की या भरतीमध्ये जे लागणारे मुलं आहेत, कमीत कमी या भरतीचे जे अभियोग्यताधारक आहे, त्यांनी जर फक्त आपल्या पहिल्या पगारातून 1,000 रुपये जरी जमा जरी केले तरी आपल्याकडे 2 करोड रुपये जमा होतात. आणि मी असं म्हणत नाही की ते 2 करोड जमा झाले तर मग मला अध्यक्ष बनवा का, मला हे बनवा का, मला ते बनवा, मला काही नको. मी सर्वसामान्य अभियोग्यताधारकांचा मोठा भाऊ आहे. मी युनियनमध्ये नसलो तरी चालेल, मी एक मार्गदर्शक म्हणून असलो तरी चालेल आणि नसलो तरी चालेल, पण यानंतरच्या शिक्षक भरती टेट 4 नंतर लढण्यासाठी आपल्याकडे मोठी युनियन असायला पाहिजे. मग हे 2 करोड रुपये आपण जमा करू शकतो अगर लागलेल्या शिक्षकांनी केवळ 1,000 रुपये दिले तर. आणि 1,000 रुपये त्यांच्यासाठी मोठे असणार नाही, ते नोकरीला लागले. मग याच्यानंतर जिल्हा वाईज जर कमिट्या उभ्या जर केल्या जिल्हा लेवलवर तर लढण्यासाठी आपल्याकडे खूप मोठी एक संघटना असेल. आणि त्या संघटनेमध्ये मी सदस्य नसलो तरी चालेल. नाहीतर बरेच लोकांचा असाही विचार असेल की नाही बा सर तर आता सांगत आहेत का नाही बा अशी अशी युनियन उभी करायला पाहिजे शिक्षक भरती लढायला, पण मग सरांचाच काही मोटिव्ह असेल. तसं काही नाही मित्र. प्रामाणिक प्रांजळपणे सांगायचं झाल्यास एक कोणतीही संघटना उभी असायला पाहिजे. आणि हे जे अभियोग्यताधारक जे लागले 20,000 अभियोग्यताधारक लागतील, यांनी जर एक मोठी चळवळ जर उभी जर केली आणि त्यांनी जर अगर जिल्हा लेवल पासून जर आपल्या जर स्ट्रॉंग काय म्हणता येईल बॉड्या उभ्या जर केल्या तर जिल्हा लेवल पासून मग कोणत्याही मोर्चाला किंवा कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारक आणि भावी शिक्षकांना एकत्र करून लढण्यासाठी बहुत मोठी शक्ती आपण तयार करू शकतो. मग त्याच्यासाठी जर आता जे लागणारे मुलं एकत्र जर आले आणि त्यांनी जर मोठं जर युनियन जर उभी जर केली तर त्याच्यामधून नक्कीच मग शिक्षक भरतीमध्ये याच्यानंतर तरी पहिले जागा येतील आणि त्याच्यानंतरच पेपर होईल म्हणजे टेट होईल. याकरिता आपण कुठंतरी समोर होऊन कार्य करायला पाहिजे आणि लागणाऱ्या अभियोग्यताधारकांनी नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर नक्की याच्यासाठी प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. मी एवढंच बोलतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय की माझं तसं काहीही मोटिव्ह नाही की मी कोणत्या युनियनचा अध्यक्ष बनावं वगैरे, किंवा मी या भरतीत लागलो तरी चालेल नाही लागलो तरी चालेल, पण एक पार्ट म्हणून एक या अभियोग्यताधारक माझे गोरगरीब जे माझे बांधव आहेत त्या बांधवांना या भरतीत नाही तर पुढच्या भरतीत न्याय मिळावा. आज ज्या पद्धतीने इतके मुलं 1,70,000 मुलं चातकाप्रमाणे वाट पाहत आहे, जसा चातक पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना, तसे प्रेफरन्स कधी देतात आणि नियुक्ती कधी देतात हे आज अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत. अहो त्या अभियोग्यताधारकांना विचारा की ज्याच्या वडिलांना उपाशी पोटी राहून ज्या आपल्या अभियोग्यताधारकाला त्या मुलाला पैसे पुरवले आहेत आणि बाबा तू तयारी कर आणि मास्तर होऊन गावला ये म्हणून, आज तो मुलगा 14 महिन्यापासून पेपर देऊन इथं बसला आहे आणि आज त्याला काय वाटत असेल याचा सर्वांनी विचार करावा. आणि महाराष्ट्रामध्ये खरंच शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये खरोखरच क्रांती घडून यावी याकरिता मी सर्वांना सदिच्छा देतोय आणि मी तेच थांबतोय. धन्यवाद.